नमस्कार मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ तयार करणार आहोत किंवा ऑनलाईन पद्धतीने जो आपला कंटेंट आहे तो म्हणजे विमुद्रीकरण. विमुद्रीकरण आज सध्याच्या युगामध्ये हा काही आपल्यासाठी नवीन शब्द राहिलेला नाही आहे. आपण जर विचार केला तर 2016ची 8 नोव्हेंबर ही जर तारीख आपण लक्षात घेतली तर लगेच आपल्या डोळ्यापुढे नोटबंदी किंवा विमुद्रीकरण असे काही संकल्पना आपल्या पुढे आढळून येतात. मग आता हे विमुद्रीकरण झालं, विमुद्रीकरणाचा उपयोग आपण करतो आहे, तर विमुद्रीकरण कशासाठी आणि का, तर याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आज आपण बघितलं तर देशामध्ये भ्रष्टाचार, काळा पैसा ह्या वेगवेगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये विचारात घेतल्या जातात किंवा त्याच्यावर खूप काही चर्चा होत्या. आज आपण न्यूज चॅनल जर चेक केलं तर बातम्यावर किंवा वृत्तपत्रामध्ये भ्रष्टाचाराचे विविध किस्से आपणास दिसून येतात किंवा आढळून येतात. मग हा भ्रष्टाचार म्हणजे काय, काळा पैसा म्हणजे काय, याचं देखील आपल्याला भान असणं गरजेचं आहे. काळा पैसा कशाला म्हटलं जाईल, तर काळा पैसा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्या उत्पन्नातला जो कर आहे तो कर आपण न भरता तो कर चुकविणे, त्याला आपण काळा पैसा असं म्हणू शकतो. आणि या काळा पैशाच्या रूपांतराच्या मदतीने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार देखील समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसतोय. हा भ्रष्टाचाराचं रूपांतर असं होत आहे की देशातील अर्थव्यवस्था ही आणखीन डबघाईस जात आहे. कारण की जर आपण बघितलं तर देश हा जो चालतो तो एका सूत्रावर चालत असतो. ते सूत्र म्हणजे काय, तर लोकांकडून कराच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारणे, तो उत्पन्न गोळा करणे आणि त्याच्या भरोशावर देशातील विविध सार्वजनिक उपक्रम राबविणे, त्याला आपण राज्यस्व असं म्हणतो. हे राज्यस्व जर योग्य रीतीने प्राप्त झाले नाही तर देशामध्ये वेगळीच आर्थिक टंचाईची स्थिती निर्माण होते आणि त्यातनंच जे सरकार आहे ते देखील अस्थिर होण्यासाठी त्याला हातभार लागतो. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, जो भ्रष्टाचार आहे, जो काळा पैसा आहे, हे जर थांबवायचं असेल तर देशातील अर्थव्यवस्था ही पारदर्शक असली पाहिजे. हे पारदर्शक असण्याच्या हेतूने विमुद्रीकरण हा एक मार्ग अवलंबिला गेला. देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत चाललं होतं. बेकायदेशीर उत्पन्न ज्याप्रमाणे सोने, दागिने, बेनामी बँक डिपॉझिट, बँक खाते हे कर अधिकाऱ्यापासून लपविणे, यालाच काळा पैसा देखील असं म्हटलं जातं. ही सामान्यपणे देशाची अथवा परदेशात ठेवली जाणारी संपत्ती असते आणि याचा आपण म्हणू शकतो की रेकॉर्ड किंवा याचा लेखाजोखा हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे दाखविला जात नाही आणि तो दाखविला गेल्यामुळे त्याच्यावरचे जो कर आहे तो देखील चुकविला जात आहे. जिथे काळा पैसा असतो ती अर्थव्यवस्था काळी असते असं संबोधलं गेलेलं आहे. की ती अर्थव्यवस्था अनेक प्रकारचा काळा पैसा येत असतो. तसेच कायदेशीर पैसा बेकायदेशीर आणि बेकायदेशीर पैसा कायदेशीर होत असतो. तसेच काळ्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळी रक्कम ही काळ्या पैशाच्या रूपात वावरत असते. काळा पैसा हा तस्करी, बेकायदेशीररित्या कार्य जसे स्मगलिंग, लाच या रूपात तयार होत असतो. काळा पैसा हा या काळ्या अर्थव्यवस्थेत तयार होतो. जर काळा पैसा या अर्थव्यवस्थेत नष्ट करायचा असेल तर मोठा निर्णय घेणे गरजेचे असते. मोठा निर्णय म्हणजे काय, तर मग आता आपल्याला काळा पैसा हा समाजापुढे आणणे महत्त्वाचे ठरत असते. मग अशामध्ये एक देशामध्ये किंवा राज्याच्या हातामध्ये एक छान असं एक अवजार किंवा हत्यार आपण म्हणू शकतो, ते म्हणजे विमुद्रीकरण. आता विमुद्रीकरणामध्ये नेमकं होतं काय, तर जे चलनात आलेल्या ज्या नोटा असतात, चलनात आलेले जे चलन असते, तर त्याला निष्क्रिय करणे, त्याची मान्यता ही रद्द करणे, याला आपण विमुद्रीकरण असं म्हणू शकतो. अर्थव्यवस्थेत सामान्यपणे पांढऱ्या व काळ्या पैशाची सतत प्रवाह चालू असतो. त्यासाठी खालील उदाहरण आपण लक्षात घेऊ किंवा त्यासाठी पुढील उदाहरण जे आहे त्याचा आपण विचार करूया. बांधकाम व्यवसायामध्ये बांधकाम करत असताना काही पैसा हा नगदी रूपात सिमेंट व इतर वस्तू खरेदीसाठी वापरतो आणि तो कर विभागाकडून हा सर्व व्यवहार लपवितो. याप्रमाणे सिमेंट विक्रेतासुद्धा हा खरेदी व्यवहार कर विभागाला दाखवित नाही. त्यामुळे
अशा प्रकारे काळा पैसा अर्थव्यवस्थेत प्रवाहित होतो. या व्यावसायिक काळ्या पैशाचे वापर सोने खरेदीसाठी वापरते आणि हा संपूर्ण व्यवहार कर विभागातून लपविला जातो. म्हणजे जसं म्हणू शकतो आपण की देशाचं जे उत्पन्न आहे ते कर न भरता हे डुबविलं जातं किंवा लपवून आपण देशाची हानी करत असतो. अशा रीतीने बांधकाम व्यावसायिक संपूर्ण काळा पैसा अर्थव्यवस्थेत ओतून तो पांढरा करण्याचा प्रयत्न करतो. इकडे सिमेंट विक्रेता जो त्याला पैसा मिळतो त्याला कोणताही रेकॉर्ड न ठेवता तो आपल्या मजुरांना मजुरीच्या रूपात देतो. हे मजूर तो पैसा किराणा जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी वापरतात, त्यामुळे तो पैसा करयोग्य ठरतो. अशा रीतीने सिमेंट विक्रेता हा पैसा मजुरांच्या माध्यमातून पांढरा करतो आणि काळा पैशाचा ओघ हा सिमेंट पलीकडे सुद्धा येत असतो. काळा पैसा देशात तयार होत असून तो नंतर परदेशात संपत्ती रूपात अथवा बँक डिपॉझिट रूपात ठेवण्यात येतो. नंतर काही काळानंतर तो पैसा भारतात कायदेशीररित्या आणला जाते. अशा प्रकारे काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशामध्ये रूपांतर झाल्याचे आपणास दिसून येते. 2012 श्वेतपत्रामध्ये काळा पैसा कशा प्रकारे तयार होतो हे सांगण्यात आले आहे. यामध्ये पहिला मार्ग हा आहे की काळा पैसा हा बेकायदेशीर कार्यातून आणि कायद्यापासून लपून तयार होतो. दुसरा मार्ग हा आहे की कायदेशीर पैसा कमविणे, परंतु तो पैसा कर विभागाकडे न दाखविता तो आपण आपल्या खाजगी उपयोगासाठी वापरणे आणि खात्यामध्ये हेरफार करणे. तसेच तिसरा मार्ग हा आहे की सीमेपलीकडे गेल्या जाणारा व्यवहार तसेच कर आश्रयदान असणाऱ्या देशात असा पैसा लपवणे तसेच पार्टिसिपेटरी नोट्स तयार करणे व पैसा देशात गुंतविणे हे वेगवेगळे आपण प्रकार कर लपवण्यासाठी केला जात असतो. या श्वेतपत्रामध्ये काही असुरक्षित क्षेत्रांचा उल्लेख करण्यात आला होता ज्याचा उपयोग काळा पैसा तयार करण्यासाठी करण्यात येतो आहे. हे क्षेत्र पुढील प्रमाणे म्हटलं जाते. तर ती कोणकोणती क्षेत्र आहे, तर पहिलं क्षेत्र आपण असं म्हणू शकतो भूमी आणि बांधकाम व्यवसायातील क्षेत्रातील व्यवहार. दुसरं सोने तसेच दागिने खरेदीतील व्यवहार. तिसरं आर्थिक बाजार व्यवहार. चौथं सार्वजनिक खरेदी व्यवहार. पाचवं बिना नफा क्षेत्रातील व्यवहार. सहावं असंघटित क्षेत्रातील रोख व्यवहार. यापैकी सर्वात असुरक्षित क्षेत्र म्हणजे असंघटित क्षेत्र आहे असं आपण म्हणू शकतो. काळा पैसा तयार करण्याचे महत्त्वाचे दिवसेंदिवस बदल आहेत. पूर्वी सोने खरेदी हा लोकप्रिय प्रकार होता, यातून काळा पैसा लपविला जायचा. परंतु आता आजच्या काळात बांधकाम क्षेत्र, आर्थिक बाजार क्षेत्र, भ्रष्टाचार, सार्वजनिक खरेदीतील भ्रष्टाचार, इतर वेगवेगळे भ्रष्टाचाराचे स्वरूप आपणास दिसून येतात आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचं रूपांतरण पांढऱ्या पैशामध्ये केलं जात असतं. मग आता याच्यावरची उपाययोजना काय आहे, तर उपाययोजना त्यामधील एक प्रमुख उपाययोजना आपण विकेंद्रीकरण असं म्हणू शकतो. आता विकेंद्रीकरणाचा फायदा काय होतो किंवा विकेंद्रीकरण त्याची भूमिका काय आहे, तर त्यात असं म्हटलं गेलं आहे की रोकड विरहित आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देण्यामागील कारणे अनेक असू शकतात. त्याचीच पार्श्वभूमी विकेंद्रीकरण किंवा निचलीकरण असे आहे. या निचलीकरणाचा महत्त्वाचा हेतू तो म्हणजे अर्थव्यवस्थेतील काळा पैसा उघड करणे. दुसरा भ्रष्टाचारावर नियंत्रण करणे. तिसरा दहशतवादी आणि अतिरेकी कारवायांवर देशातील आणि देशाच्या शेजारील देशांकडनं स्वतःचा बचाव करणे हा आहे. आणि देशाचं कर हे वाढविणे, जे कर लपवित आहे त्यांना जगासमोर आणणे हा एक विकेंद्रीकरणाचा किंवा आपण विमुद्रीकरणाचा एक महत्त्वाचा उपयोग आहे, महत्त्वाचा फायदा आहे. जर आपण विचार केला तर 8 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी 8 वाजता आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणामध्ये त्यांनी म्हटलं की आजच्या रात्रीपासून 500 आणि 1000च्या ज्या नोटा आहेत त्या पूर्णपणे चलनातून वगळण्यात येत आहे. म्हणजेच असं म्हणू शकतो की आता जो 500 आणि 1000ची जी नोट आहे ती फक्त आणि फक्त कागदाचा एक तुकडा म्हणून आपण त्याच्याकडे पाहावं अशी त्यातनं आपली भूमिका मांडली होती. याचा फायदा असा झाला की जे लोकांनी
पैसे मोठ्या प्रमाणात लपविले होते, ज्याचा वापर काळा पैसा म्हणून करण्यात येत होता, तो उघडकीस येण्यास सुरुवात झाली. कारण तो आता पैसा ते दुसरीकडे इतर ठिकाणी वापरू शकत नव्हते. यातनं आणखीन एक बँकिंगमध्ये एक औद्योगिक क्रांती सांगायचं म्हटलं असेल तर आपण म्हणू शकतो कॅशलेस मनी किंवा कॅशलेस ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात भारतामध्ये दिसून यायला लागलं. त्याचप्रमाणे याच कालावधीमध्ये केंद्र सरकारद्वारे भीम ॲपलाच आपण म्हणतो शकतो भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम ॲपची स्थापना करण्यात आली, ज्याच्यामधनं आपण आता ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात व्यवहार करतो आणि आपण आपले व्यवसाय व्यापार हे स्वतंत्ररित्या मांडत असतो. अशा प्रकारे विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. आता विकेंद्रीकरणाचा पर्यावरणावर व्यवसायावर काय परिणाम झाला आहे आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहू. इथे आज आपण विकेंद्रीकरण म्हणजे काय, करण्यामागची कारणे काय, विकेंद्रीकरणाचा फायदा पुढील व्यवहारामध्ये आपण पाहू, पुढील व्हिडिओमध्ये पाहू. इथे आपण आपला पहिला व्हिडिओ हा इथे थांबवतो.